लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते रम्या आणि पार्थ पासून. ए रम्या, तू इथे असं म्हणतो इथे पार्थ. रूम मध्ये काही बोलू नकोस, त्याच्यामुळे अजून भांडणं होतील असं म्हणतो इथे पार्थ. तर आता इथे काव्या आत असते बघा प्रेक्षक रूमच्या. पार्थ असं म्हणते आता इथे रम्या, तुझ्या बोटाला काय झालंय असं म्हणते आता ती. ते असं म्हणतो पार्थ चिरला गेलाय. अरे असं कसं चिरलं, बघ ना किती लागलंय आणि तू फक्त पट्टी लावलंय, ह्याच्याने काय होणार नाही, मी व्यवस्थित तुला औषध लावून देते, चल तू असं म्हणते रम्या. तर आता इथे काव्या बाहेर येते आणि म्हणते दे औषध लावून असं म्हणते ती. चिडते बघा प्रेक्षक, औषध लावायचं आहे ना, दे त्यांना औषध लावून असं म्हणते आता इथे काव्या. तुलाच काळजी आहे ना त्यांची असं म्हणते आता इथे काव्या. घ्या औषध लावून असं म्हणते आता इथे काव्या. आणि याचा ते बघा प्रेक्षक होती आणि दरवाजा लावून घेते. ऐका ना काव्या, ओ पिस्कारलेली मांजर असं म्हणतो आता इथे पार्थ. ऐका ना, तुम्हीच माझी काळजी घ्या. तर आता तो परत नॉक करतो दरवाजा. काव्या, काय झालंय तुम्हाला, काय गैरसमज करून घेताय असं म्हणतो आता इथे पार्थ. काव्या असं म्हणतो तो, ऐका ना असं म्हणतो तो, तुम्ही माझ्याशी बोला, आपण ना बोलून प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात हा असं म्हणतो आता इथे पार्थ. दार उघडा ना काव्या असं म्हणतो तो. तर तेवढ्यातच आता इथे बघा प्रेक्षक हो, काव्या आतमध्ये काहीतरी फोडते. तर आता इथे रम्या नाटक करत असते पार्थ समोर चांगलं वागण्याचा वगैरे. तर आता इथे रम्या ऍक्टिंग करते आणि निघून जाते तिथून. तर आता इथे पार्थ म्हणतो, ऐका ना काव्या, ऐका ना, यापुढे मी तुमच्याकडूनच काळजी करून घे ना असं म्हणतो तो. उघडा ना दार असं म्हणतो तो, आज व्हॅलेंटाईन डे आहे ना. तर आता तो तिला किस करण्याचा आवाज काढतो, पण ती परत काहीतरी फेकते आतमध्ये आणि काचेचं काहीतरी मोडतं. तर आता इथे धनंजयला दाखवलंय. तर आता इथे धनंजय आलेला असतो बघा प्रेक्षक हो, मिलन कॅफेमध्ये. आणि आता तिथे तो ओरडत असतो जोरजोरात आणि सगळी लोक कलेक्ट झालेली असतात आणि जीवा आणि नंदिनी सुद्धा असतात. तुझं हे सगळं लाईफ चाललंय ना, लपून छपून तू ह्याला भेटायला आलीस इथे असं म्हणतो आता इथे धनंजय. काय लपून असं म्हणते आता इथे नंदिनी. बाबा काय बोलताय तुम्ही, खरं तेच बोलतोय मी असं म्हणतो आता इथे धनंजय. अरे ठीक आहे सोड आता असं म्हणतो तो, जीवाला भेटायला आलीच आहेस तू, तर शेवटचा भेटून घे असं म्हणतो आता इथे धनंजय. कारण ह्याच्या पुढे तू जीवाला भेटणार नाहीस असं म्हणतो आता इथे धनंजय. तर आता इथे शॉक बसतो नंदिनीला. का असं म्हणते ती, का काय विचारतेस, ह्याचा वकील डिवोर्सचे पेपर्स घेऊन आला होता, तुझी सही हवी होती असं म्हणतो धनंजय. मी माझ्याकडे दे म्हटलं आणि नंदिनीची साईन घेऊन येतो असं म्हटलो असं म्हणतो आता इथे धनंजय. तर आता इथे नंदिनी बघते बघा प्रेक्षक हो जीवाकडे. बाबा हे का बोलताय तुम्ही, प्लीज बस करा हा विषय, आम्ही घरी बोलूयात असं म्हणते नंदिनी. का घरी, का असं म्हणतो आता इथे धनंजय. होऊन दे ना सगळ्यांच्या समोर इथेच असं म्हणतो आता इथे धनंजय बघा प्रेक्षक हो. का रे असं म्हणतो धनंजय. नाही, सगळ्यांचा आदर्श ना तुझा जीवा, मग हा जीवा प्रत्यक्षात कसा आहे हे सगळ्यांना कळू दे असं म्हणतो आता इथे धनंजय. बाबा बस करा असं म्हणते आता इथे नंदिनी. आमच्या जीवाचा, नात्याचा इथे तमाशा करू नका असं म्हणते नंदिनी. तर आता इथे धनंजय म्हणतो, तमाशा ह्या नाही केलाय तुझ्या आयुष्याचा असं म्हणतो धनंजय. ह्या सगळ्या सोशल मीडियावर त्यांनी जी खोटी प्रतिमा तयार केली ना स्वतःची, ही खोडून काढायला आलोय मी इथे असं म्हणतो आता इथे धनंजय. तुम्हाला काय वाटतं असं म्हणते आता इथे नंदिनी. जीवांची प्रतिमा अशी एका क्षणात खोडता येईल तुम्हाला असं म्हणते आता इथे नंदिनी. बाबा एक वेळ लिहिलेलं खोडता येतं, पण मनावर कोरलेलं कसं खोडणार आहे तुम्ही. आमच्या नात्याच्या प्रेमाच्या खुण्या आज ह्या मुलांच्या मनावर उमटलेल्या आहेत, ते पुसणं तुम्हाला कधीच जमणार नाही असं म्हणते नंदिनी. तुम्हाला सांगायचं आहे ना सगळ्यांना जीवा प्रत्यक्षात कसं आहेत ते, आज मी सांगते सगळ्यांना असं म्हणते आता इथे नंदिनी. जीवा प्रत्यक्षात कसं आहेत ते. तर आता इथे जीवा थांबत असतो तिला, पण ती ऐकत नाही. खूप फिल्मी आहे मी बाबा असं म्हणते आता इथे नंदिनी. तुटणाऱ्या ताराकडे बघून त्याच्यावर प्रेम करणारा नवरा पाहिजे तसं मी विश मागितली होती आणि देवाने माझ्यावर जीव ओवाळून टाकणारे जीवा दिले मला असं म्हणते आता इथे नंदिनी. तुम्हाला माहित नाही आहे बाबा असं म्हणते नंदिनी. काचेच्या ह्या बाजारात हिरा आहेत माझे जीवा, हिरा असं म्हणते नंदिनी. कामात हुशार आहेत, मनाने समजूतदार आहेत आणि प्रेमात दुवादार आहेत असं म्हणते आता इथे नंदिनी. जीवा असं म्हणते आता इथे नंदिनी. मला खरंच तुमचा अभिमान वाटतो की तुम्ही माझे जोडीदार आहात असं म्हणते नंदिनी. आणि आता ती अश्रू पुसते आपली आणि म्हणते, ह्यानी कधी मला प्रेमात चंद्र तारे तोडून आणायचं वचन नाही दिलं मला, कारण ह्यांना तोडलेलं कसं जोडायचं हे चांगलं माहिती आहे त्यांना असं म्हणते ती. हा आता कधी कधी हट्ट करतात, रुसतात, चिडतात, पण प्रेमात रुसलं नाही, मनवलं नाही तर मग काय केलं असं म्हणते आता इथे नंदिनी. बाबा असं म्हणते आता नंदिनी, आम्ही पहिलाच नशिबाशी खुद बांधलोय, आता कुठेतरी त्यांना मी परत मिळवलंय, त्यांनी मला मिळवलंय, आता आमच्यात तिसरं कोणीही व्यक्ती येऊ देणार नाही असं म्हणते आता इथे नंदिनी. बघा प्रेक्षक हो, आजपर्यंत तुम्ही सगळ्यांनी गिरवलं होतं ना हॅशटॅग नंदिनी आहे ना, पण आज मी सगळ्यांना मिळवते. हॅशटॅग नंदिनी परत आली असं म्हणते आता इथे नंदिनी. कायमची परत आली आहे मी, कधी न जाण्यासाठी असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे जीवा बघतच थांबतो नंदिनीकडे. तर आता ती त्याचा हात आपल्या हातात पकडते. मी फक्त तुमची आहे जीवा असं म्हणते नंदिनी. नंदिनी जीवा देशमुख असं म्हणते ती. तर आता ती डिवोर्स पेपर्स घेते आपल्या हातात आणि हो, मी डिवोर्स पेपर्सवर कधीच सह्या केल्या नव्हत्या असं म्हणते आता इथे नंदिनी. आणि कधी करणारही नाही असं म्हणते ती. तुम्हाला सह्या मिळणार नाहीत कळलं असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता धनंजय चिडतो बघा प्रेक्षक हो खूप. नंदिनी असं म्हणतो आता इथे धनंजय. तर आता इथे ती पेपर्स फाडते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जीवा खूप खुश झालेलं दाखवलंय. तर आता इथे ती परत हात देते आपला हात जीवाच्या हातामध्ये.
तर आता धनंजय पकडतो तिचा हात आणि ओढायला लागतो. बाबा माझा हात सोडा तुम्ही असं म्हणते आता इथे नंदिनी. मी तुझा हात चुकीच्या हातात जाऊ देणार नाही असं म्हणतो आता इथे धनंजय बघा प्रेक्षक हो. बाबा बाबा असं म्हणते नंदिनी. तर आता तिला ओढत बाहेर घेऊन जातो बघा प्रेक्षक हो धनंजय. तर आता इथे जीवा पण सोडतच नसतो तिचा हात. तर आता इथे रस्सिक हे सगळं दाखवलंय नंदिनीला धनंजय पण ओढत असतो आणि आता इथे जीवाच्या हातात पण तिचा हात असतो. तर आता इथे नंदिनीला ओढत ओढत घेऊन जातो बघा प्रेक्षक हो धनंजय. तर आता इथे नंदिनी म्हणते बाबा प्लीज 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 माझा हात सोडा असं म्हणते नंदिनी. मला जाऊ द्या जीवांकडे असं म्हणते ती. बाबा प्लीज मी त्यांच्यात तुम्हाला बघते हो असं म्हणते ती. काय असं म्हणतो आता इथे धनंजय. बाबा प्लीज मला जीवांशिवाय नाही जगता येणार असं म्हणते आता इथे नंदिनी. जीवा जर माझे नाही झाले ना तर मी मरून जाईन बाबा असं म्हणते नंदिनी. प्लीज मला जाऊ दे असं म्हणते ती. तर धनंजय सोडतच नसतो तिचा हात. नंदिनी खूप रडते सोडा बाबा म्हणून. तर आता इथे शेवटी सोडतो बघा धनंजय तिचा हात. जा नंदिनी असं म्हणतो आता इथे धनंजय. खूप फिल्मी दाखवले खरंच हे. जाव सिमरन जा सक जा जा तुझ्यावर जीव ओवाळून टाकणारा जीवा तुला भेटलाय असं म्हणतो आता इथे धनंजय. तर नंदिनी खूप खुश होते. जा नंदिनी जा असं म्हणतो आता इथे धनंजय. जी ले आपली जिंदगी. तर आता इथे जीवा खूप खुश होतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे त्यांचे फॅन सगळे भेटलेले असतात ते टाळ्या वाजवायला लागतात बघा प्रेक्षक हो. बाबा असं म्हणते नंदिनीने. आता दोघेही मिठी मारतात एकमेकांना धनंजय आणि नंदिनी. बाबा असं म्हणते नंदिनी. मी तुझाच बाप आहे ना फिल्मी असं म्हणतो आता इथे तो. तर आता इथे नंदिनी जाते आणि जीवाला मिठी मारते. तर आता इथे तो थम्सअप करतो बघा प्रेक्षक धनंजयला. तर धनंजय खूप रडायचं दाखवलंय. खूप इमोशनल दाखवलंय. खूप भारी सीन दाखवलंय खरंच हा जीवा नंदिनीचा बघा प्रेक्षक. तर आता इथे धनंजय येतो जीवाने नंदिनीकडे. तर आता तो जीवाला म्हणतो धनंजय जे आता मी केलं ना ते सगळं नाटक होतं गमत रे. पण ह्याच्या आधीचा रागा माझा खरा होता असं म्हणतो धनंजय. आधी हॉस्पिटलमध्ये येईस तोपर्यंत असं म्हणतो होता इथे धनंजय. मग मला जाणवलं की तू खरंच हिरा आहेस असं म्हणतो होता इथे धनंजय. माझ्या मुलीची पारख बरोबर होती असं म्हणतो होता इथे धनंजय. माझ्या बायकोला कळलं पण मला कळायला वेळ लागला असं म्हणतो होता इथे धनंजय. मग आता या बालीला माफ करणार ना असं म्हणतो होता इथे धनंजय हात जोडून. तर आता बघा प्रेक्षक हो मिठी मारतो होता त्याला जीवा. तर सगळ्या टाळाही वाजवतात. पेपर्स उडवण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा प्रश्न कठीण असतात. आणि माझा तुमच्यावर अजिबात राग नाही असं म्हणतो जीवा. तरी सुद्धा मी तुमच्यासाठी काहीतरी आणले असं म्हणतो होता इथे धनंजय. काय असं म्हणतो काय असं म्हणतो जीवा. तुमचं जग असं म्हणतो होता इथे धनंजय. शारदा असं म्हणतो होता इथे तो. तर आता इथे बघा प्रेक्षक तिने ठेवलेलं असतं ना सगळं ते जपून डार्लिंग रिक्षामधलं सामान. तर ती घेऊन येते आता इथे नंदिनीची आई. तुमच्या फॅन्सनी तुम्हाला काही गिफ्ट्स दिल्या होत्या याला मी कचरा म्हणत होतो असं म्हणतो आता इथे धनंजय. खरं म्हणजे माझ्या डोळ्यात कचरा गेला होता. आता सगळं मला शार्प दिसतंय असं म्हणतो तो. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे जीवांतिनी असं म्हणतो आता इथे धनंजयने. सगळे फॅन्स त्यांच्या टाळ्या वाजवतात. 3 चीअर्स फॉर जीवानंदिनी असं म्हणून हिपी फुरे असं करतात ते. आता मला सुद्धा जीवांना काहीतरी द्यायचं आहे असं म्हणते नंदिनी. म्हणजे थोडंसं क्लेश्य आहे पण प्रेमात काही क्लेश्य केलं नाही मग काय उपयोग असं म्हणते नंदिनी. असं काय देणार आहेस असं म्हणतो होता इथे जीवा. जे तुम्ही दिलं तेच असं म्हणते नंदिनी. तर आता इथे बघा प्रेक्षक हो नंदिनी आपल्या गुडघ्यांवर बसते आणि तिला हार्ट इमोजी करून दाखवते. आता इथे जीवाला आणि सगळे हसायला लागतात बघा प्रेक्षक हो. जीवा असं म्हणते नंदिनी. आय ओ यू असं म्हणते आता इथे नंदिनी. नंदिनी आय ओ यू असं म्हटलेलं असतं ना जीवा. ते बघा प्रेक्षक हो 16 डिसेंबर वाला फ्लॅशबॅक दाखवलंय. तर आता इथे खूप रडतो जीवा हे सगळं बघून. आणि तो शीर्षक गीत लावले लग्नानंतर होईलच प्रेमचा. खूप छान एपिसोड आहे खरंच हा प्रेक्षक हो. मी फक्त तुमची आहे असं म्हणते नंदिनी. तुमची चकाचक बाई. तर आता हसतो जीवा. तू वेडी आहेस का असं म्हणतो जीवा. आणि ऐका ना. तर आता इथे नंदिनी बघा प्रेक्षक हो जीवाला सगळ्यांसमोर पापी देते. तर आता इथे शारदा पण लाजते बघा प्रेक्षक हो. आणि आता धनंजय पण. तर आता इथे नंदिनी परत मिठी मारते जीवाला. तर सगळेजण टाळ्या वाजवत असतात. खरंच खूप फनी सीन आहे खरंच आज प्रेक्षक हो. खूप फनी एपिसोड आहे. तर आता इथे केक घेऊन येतात बघा प्रेक्षक हो लव जीवानंदिनीचा. तर आता इथे खूप छान एपिसोड आहे खरंच आजचा प्रेक्षक हो. तर आता इथे रात्र झालेली दाखवलंय. तर आता इथे पार्थ बाहेरच बसून असतो बघा प्रेक्षक हो काव्यासाठी. तर आय एम सॉरी म्हणून लिहिलेलं स्केच बनवतोय तो. आता मला काव्या नक्की माफ करतील असं म्हणतो होता इथे पार्थ. शांत तर होतीलच असं म्हणतो होता इथे पार्थ. आणि आत काव्या पण बसलेली असते बघा प्रेक्षक हो चिडून. आणि तिने दरवाजा उघडलेलाच नसतो. तर आता इथे पार्थ ते स्केच घालतो बघा प्रेक्षक हो दरवाजाच्या खालून आणि पास करतो. तर आता ते स्केच काव्याच्या बाजूला येऊन पडतं. तर आता इथे काव्या बघते बघा प्रेक्षक हो त्या स्केचकडे. बोका काढून पाठवलेलं असं त्याने. काव्या असं म्हणतो होता इथे पार्थ. आऊ काव्या दार उघडा असं म्हणतो होता इथे पार्थ. तर आता इथे ती हातामध्ये घेते तो स्केच. काव्या असं म्हणतो होता इथे पार्थ. म्यव असं करतो होता इथे पार्थ. तर आता इथे बघा प्रेक्षक हो काव्या उघडते आता इथे दरवाजा. म्याव असं करत असतो पार्थ. तर आता ती दरवाजा उघडते बघा प्रेक्षक आणि बघते चिडून पार्थकडे. तर आता तो तिच्या हाताकडे हात करतो. तर आता ती त्याला तो स्केच देते बघा प्रेक्षक त्याच्या हातामध्ये. मला माहिती होतं असं म्हणतो पार्थ. एका मांजरीला दुसरा मांजरा शांत करू शकते असं म्हणतो होता इथे पार्थ.
एकीकडे मी तुमचं स्केच काढलं होतं आणि ह्या वेळेला मी माझे कसं काढलं असं म्हणतो तो. थँक्यू काव्या मला माफ करण्यासाठी असं म्हणतो होता इथे पार्थ. तर आता इथे काव्यार्थ रूममध्ये येते म्हणजे आपल्या बेडरूममध्ये येते आणि दरवाजा लावते बघा प्रेक्षक. हो हे काय आहे काव्या असं म्हणतो आता पार्थ. मगाशी इथून गेस्ट रूममध्ये गेला, आता गेस्ट रूममधून इथे आला. हॅलो हॅलो काव्या असं म्हणतो पार्थ. हॅलो काव्या. तर आता ती बघते बघा प्रेक्षक त्याला. तर आता ती खूप चिडलेली असते कारण तिथे जीव घुसमटत होता माझा असं म्हणते आता इथे काव्या. मला ते सगळे दिवस आठवले जेव्हा मी तुमच्यासाठी प्रयत्न करत होते जे तुम्हाला दिसत नव्हते असं म्हणते ती. मला नव्हते आठवायचे ते परत. पार्थ देशमुख असं म्हणते काव्या. का असं म्हणतो पार्थ. कारण मला प्रेमाचा अर्थ तुम्हाला कळायचं वाटलं असं म्हणते आता इथे काव्या. सकाळी काय केलं तुम्ही हे देशमुख. जोपर्यंत मी ते विसरत नाही तोपर्यंत मी दार उघडणार नाही आणि तुमच्याशी बोलणारही नाही आहे. खड्ड्यात गेला व्हॅलेंटाईन डे असं म्हणते आता इथे काव्या. आणि आता इथे दरवाजा बंद करते ती काव्या. काव्या असं म्हणतो आता इथे पार्थ. काय करू मी असं म्हणतो आता इथे पार्थ. बघा प्रेक्षक हो सकाळचे रात्र होत आली. काव्या तुम्ही सांगा काय करू मी असं म्हणतो आता इथे पार्थ बाहेर थांबून दरवाजाच्या. हॅलो काव्या असं म्हणतो आता इथे पार्थ. म्याव म्याव असं म्हणतो तो. हॅलो. काहीच बोलत नाही असं म्हणतो तो. काय करू असं म्हणतो तो. तर आता इथे चेअर्स करतात जीवा आणि नंदिनी आणि चहा पितात ते सुरू करून बघा प्रेक्षक हो. केवढं गोड आहे असं म्हणतो तो. आता नो कारे दुरावा कारे आबोला. आता फक्त जीवानंदिनीचा बोलबाला असं म्हणते नंदिनी. येस असं म्हणतो जीवा. जीवा ह्या मिलन कॅफेमध्ये आमचं मिलन घडून आणण्यासाठी काव्या आणि पार्थने काय आयडिया यूज केली आहे. हुशारच आहे माझी बहीण असं म्हणतो आता इथे नंदिनी. कमालच आहे माझा बडे भैया असं म्हणतो जीवा. त्याला कॉल करून व्हर्च्युअल किस देतो असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता कॉल करतो ना प्रेक्षक हो जीवा पार्थला. तर पार्थ इथे टेन्शनमध्ये बाहेर बसलेला असतो. तर आता तिचा फोन वाजतो. तर आता पार्थ खूप खुश होतो. तर आता इथे पार्थ फोन घेतो. बोल जीवा असं म्हणतो इथे पार्थ. अरे बडे भैया असं म्हणतो जीवा. तुझा आणि काव्याचा प्लॅन वर्क झाला भाई असं म्हणतो जीवा. मुद्दाम भेट घडून आणलीत ना माझी आणि नंदिनीची मिलन कॅफेमध्ये असं म्हणतो जीवा. सो जीवनदिनीचा मिलन होण्याचा साक्षीदार झालाय हा मिलन कॅफे असं म्हणतो आता जीवा. ए वा 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 कॉंग्रॅच्युलेशन असं म्हणतो तिथे पार्थ. अरे ऑल क्रेडिट गोज टू यू असं म्हणतो जीवा. आणि काव्या असं म्हणतो तो. पण खरंच सांगते पार्थ फक्त तुमच्यामुळे आमचं अडलेलं पाऊल पुढे सरकवलं. तुमच्यामुळे आमची थांबलेली गाडी किकस्टार्ट मिळाली. येस असं म्हणतो जीवा. थँक्यू सो मच असं म्हणते नंदिनी. आणि काय काव्याचा कुठेच आवाज येत नाहीये. आहे कुठे ती असं म्हणते नंदिनी. आमचं सध्या जीवानदिनी झालंय असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता पार्थ म्हणतो काव्या मॅडम सकाळपासून रुसल्यात आमच्यावर असं म्हणतो आता इथे पार्थ. आता काय माती खाल्लीस तू असं म्हणतो जीवा. खूप मोठा विषय असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आजचा पेपर काय सुटता सुटे ना असं म्हणतो पार्थ. आमच्या कलेक्टरीन बाई त्यांचं मन तुटलं असं म्हणतो आता इथे पाहता. हो पार्थ तुमच्या मांजरीला म्हणवणं इतकं काय अवघड नसलं पाहिजे तुमच्यासाठी असं म्हणते आता इथे नंदिनी. आफ्टर ऑल तुम्ही जीवांचे बाहू आहात आणि त्यांना कसं तुटलेलं सगळं जोडता येतं तसंच तुम्हाला सुद्धा करता येईल असं म्हणते नंदिनी. हो मी तुटलेलं जोडूच शकतो. तर आता इथे पार्थ हसतो बघा प्रेक्षक हो. थँक्स नंदिनी असं म्हणतो आता इथे पार्थ. आयडिया मिळाली मला असं म्हणतो आता इथे तो. तर सापडला मला मार्क असं म्हणतो आता इथे पार्थ बघा प्रेक्षक हो. तर आता इथे बाय थँक्स असं म्हणतो आता इथे पार्थ. आओ आओ असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे बघा प्रेक्षक हो जीवा आणि नंदिनी खूप खुश होतात. ह्याला काय मार्ग मिळाला असं म्हणतो आता इथे जीवा. आपण आपल्या चहावर ताव मारू असं म्हणते नंदिनी. तर आता चेअर्स करतात बघा प्रेक्षक हो जीवा आणि नंदिनी. तर आता इथे बघा प्रेक्षक हो काव्या काव्या असं म्हणत थांबलेला सो पार्थ बाहेर थांबून. काव्या दार उघडा मी तुमच्यासाठी असं काही आणलंय जे तुम्ही कधी बघितलं ना तर खुश व्हाल आणि मला माफ कराल असं म्हणतो इथे पार्थ. तर आता तो म्हणत असतो आणि काव्या काय रिप्लायच देत नसते. काव्या काव्या असं म्हणतो इथे पार्थ. काव्या असं म्हणतो इथे पार्थ परत. तर आता असं करतो तो. तर आता तो म्हणतो ऑफिस करणारी मांजर तुमच्या लाडक्या बोक्याला असा त्रास देऊ नका ना असं म्हणतो इथे पार्थ. दार उघडा ना काव्या असं म्हणतो इथे पार्थ. काव्या असं म्हणतो इथे पार्थ. तर आता परत आवाज येतो कसला तरी आतून. तर आता इथे येते दरवाजा उघडते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे काव्या खूप छान नटून आलेली असते बाहेर. तर आता पार्थ बघतच राहतो तिच्याकडे. तुम्ही तयार पण झालात असं म्हणतो पार्थ. बाहेर जायचं म्हटल्यावर तयार व्हायलाच लागतंय ना असं म्हणते ती. आपण बाहेर जातो असं म्हणतो पार्थ. मी असं म्हणते काव्या. आपण नाही मी असं म्हणते आता इथे काव्या. एकटीला घरात बसून बसून कंटाळा आला होता म्हणून मी एकटीच बाहेर जाते असं म्हणते काव्या. आजच्या दिवशी असं एकटीच कोण बाहेर जात असं म्हणतो पार्थ. का आजच्या दिवशी एकटीने बाहेर जायचं नाही असं लिहून ठेवलंय कुठे असं म्हणते आता इथे काव्या. हो असं म्हणतो पार्थ. माझं ठरलंय मी जाते असं म्हणते आता इथे काव्या. काव्या काव्या असं म्हणतो इथे पार्थ. तर आता जाऊन पकडतो तिचा हात. काव्या थांबा माझ्या हातात काय ते तरी बघून जा असं म्हणतो पार्थ. काय असं म्हणते आता इथे काव्या. तर आता तिच्या हातामध्ये असतं बघा प्रेक्षक हो काव्यार्थ लिहिलेलं ते मंगळसूत्र. त्याने जोडलेलं असतं बघा प्रेक्षक होते. तर आता इथे बघते काव्या त्या पेंडेंटकडे आणि आता बघते ती पार्थकडे पण. तर आता ती खूप इमोशनल झालेलं दाखवलं इथे प्रेक्षक हो. तर आता इथे बघा प्रेक्षक हो तो ते मंगळसूत्र घेतो आणि आता इथे काव्याच्या गळ्यात घालायला जातो. तर आजचा भाग इथे समजा बघूयात रिकॅपमध्ये काय येते. तर आता रिकॅपमध्ये असं दाखवलंय पार्थ आणि काव्या आणि जीवा आणि नंदिनी यांचं नातं आता अशा ठिकाणी पोहोचलंय ना रम्या त्यांना एकमेकांपासून वेगळं करणं शक्य नाही असं म्हणते वसवत्या.
जे माझं आहे मला मिळालं असं म्हणते आता नंदिनी. तर आता इथे जीवा आणि नंदिनी एकमेकांना किस करताय. तर आता इथे बघा प्रेक्षक पार्थ आणि काव्या पण एकमेकांना किस करतायत. तर आता इथे रम्या बघते. तर आता इथे वसवत्या म्हणतात रम्याला, मला नाही वाटत आता त्यांच्या नात्याचा कोणी गळा दाबू शकेल असं म्हणते वसवत्या. तर आता इथे रम्या गळा दाबते बघा प्रेक्षक. हो, वसवत्याचा गळा दुखतोय का असं म्हणते आता इथे रम्या. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, वसवत्यांना खूप त्रास होत असतो, मात्र रम्या काय त्यांचा हात काढतच नसते. तर आता बघा प्रेक्षक हो, आजचा भाग इथे संपतो आणि रिकॅप सुद्धा. तर आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.